गुड मॉर्निंग मित्रांनो. आपले पार्ट फर्स्टचे 5 चॅप्टर संपलेत. आता फक्त 2 शिल्लक आहेत, लाईन प्लेन आणि लिनियर प्रोग्रॅमिंग प्रॉब्लेम. तर आपण आता पार्ट फर्स्ट थोडासा थांबवू आणि पार्ट सेकंड चालू करू. त्यातला पहिला चॅप्टर आज चालू करू आपण डिफरन्शिएशन नावाचं. तसं डिफरन्शिएशन नावाचा चॅप्टर आपण हा 11वीला पाहिलेला आहे. त्यासाठी हा फॉर्म्युला आहे पाहिला आहे. हे चारही फॉर्म्युलेसुद्धा पाहिलेले आहेत रूल्स ऑफ डेफिनेशनमध्ये म्हणून. तरी फक्त तेवढे भाग एकदा आपण रिपीट करू. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स जर फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो एफ डॅश ऑफ एक्स डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स. हा सुद्धा आपण पाय फर्स्ट प्रिन्सिपलनं आणण्यासाठी हा फॉर्म्युला होता आपल्याजवळ. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट ॲज एक्स एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एच. रूल्स ऑफ डिफरन्शिएशनमध्ये हे 4 फॉर्म्युले होते. हे प्लस मायनसचे 2 आहेत. इफ वाय इज इक्वल टू यू प्लस मायनस व्ही देन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स प्लस मायनस, म्हणजे प्लस असेल इथं तर इथं प्लस येईल, इथं मायनस असेल तर इथंही मायनस येईल, डी व्ही बाय डी एक्स. त्यानंतर हा आहे प्रॉडक्ट फॉर्म्युला. इफ वाय इज इक्वल टू यू इंटू व्ही देन डी वाय बाय डी एक्स यू इंटू डी व्ही बाय डी एक्स प्लस व्ही इंटू डी यू बाय डी एक्स. यूला फर्स्ट फंक्शन म्हणू आपण, ह्याला सेकंड फंक्शन म्हणू. म्हणजे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज ठेवा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज ठेवा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. या पद्धतीने लक्षात ठेवलं तरीही चालतं. त्यानंतर फोर्थ फॉर्म्युला होता आपला कोशंट फॉर्म्युला. वाय इज इक्वल टू यू बाय व्ही. यू बाय व्ही म्हणजे हा एक कोशंट आहे. हा याला आपण न्यूमरेटर याला डिनॉमिनेटर असं म्हणतो. देन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू व्ही इंटू डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एक्स डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. तुम्हाला याही पद्धतीने लक्षात ठेवता येईल. डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर, या पद्धतीने. आता हा नेक्स्ट थेरम आता आपल्याला 12वीला आहे, कंपोजिट फंक्शनवरचा थेरम. त्याला आपण चेन रूल असं सुद्धा म्हणतो. थेरम काय तो, इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ यू is a differentiable function of u and u is equal to g of x is a differentiable function of x such that the composite function y is equal to f of g of x is differentiable function of x, then dy by dx is equal to dy by du into du by dx. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. काय दिले आपल्याला, y is equal to f of u and u is equal to g of x. ॲज्युम दॅट यू इज नॉट अ कॉन्स्टंट फंक्शन. यू हे दिलेलं जे आहे ते कॉन्स्टंट फंक्शन नाही असं आपण कन्सिडर करायचं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर हा आहे डेल्टा एक्स. 11वीला सुद्धा याला पाहिलेलं आहे आपण. लेट डेल्टा एक्स ह्याचं प्रोनाऊन्सिएशन डेल्टा एक्स करायचं. डी न काढता असं खालीहून वर घेऊन टाकायचं. डेल्टा एक्स बी अ स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स देन डेल्टा यू अँड डेल्टा वाय आर द करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट्स इन यू अँड वाय रिस्पेक्टिव्हली. ती त्याचे करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट्स झाले. डेल्टा एक्स नॉन झिरो आहे, डेल्टा वाय नॉन झिरो आहे, डेल्टा यू सुद्धा नॉन झिरो आहे. आपण ह्या डेल्टा वाय बाय डेल्टा एक्सला डेल्टा यू बाय डेल्टा यूनं मल्टिप्लाय करू शकतो. हा डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स आहे, त्याला डेल्टा यूनं डिव्हाइड केलं इंटू डेल्टा यूनं मल्टिप्लाय केलं डिवायडेड बाय डेल्टा एक्स. म्हणजे त्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मी डेल्टा यूनं मल्टिप्लाय केलं, फक्त ॲडजस्ट अशा पद्धतीने केलं. या दोन्ही साईडला काय करायचं आहे, आता लिमिट घ्यायचं ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0, टेकिंग लिमिट्स ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ साईड्स. हे लिहिलं पा, लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू, हा इथं प्रॉडक्ट आहे म्हणून ह्या दोघांना सेपरेट लिमिट झालं. लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा यू इंटू लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. तर सिन्स डेल्टा एक्स टेन्स टू 0 असेल तर डेल्टा यू टेन्स टू सुद्धा 0 असायलाच पाहिजे, ठीक नाही. मग इथं जो डिनॉमिनेटर डेल्टा यू आहे, इथे हे डेल्टा एक्स टेन्स टू 0 त्याच्याऐवजी बदलून काय करायचं, इथं आता डेल्टा यू टेन्स टू 0. बाकी हा ही एल एच एस ॲज इट इज
इथलं फक्त लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू झिरो होतं ते लिमिट डेल्टा यू टेन्स टू झिरो, डेल्टा वाय बाय डेल्टा यू ॲज इट इज राहिला आणि इकडचा हा भाग तर ॲज इट इज राहिला. आता वाय हे डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू दिलेलं आहे आपल्याला आणि यू डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स. मग वाय जर डिफरन्शियल फंक्शन ऑफ यू असेल तर हे डेल्टा वाय बाय डेल्टा यू ॲज लिमिट डेल्टा यू टेन्स टू झिरो हे एक्झिस्ट होईल, फायनाईट होईल आणि ते असेल डी वाय बाय डी यू. त्याच वेळेस ॲज यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स असं आहे, त्याच्यामुळे हे जे लिमिट आहे लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा यू बाय डेल्टा एक्स हे सुद्धा एक्झिस्ट होईल, फायनाईट होईल आणि ते असेल डी यू बाय डी एक्स. लक्षात ते इथं लिहिलेले पहा. म्हणजे लिमिट ॲज डेल्टा यू टेन्स टू झिरो डेल्टा वाय बाय डेल्टा यू हे झालं डी वाय बाय डी यू आणि हे इकडचे लिमिट झालं डी यू बाय डी एक्स. मग आता ही जी काय आर एच एस आहे आपली ही आर एच एस काय झाली आता ही एल एच एस ॲज इट इज आहे, इकडची आर एच एस झाली तर डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. याचा अर्थ आर एच एसचं लिमिट एक्झिस्ट झालं आणि ते फायनाईट आहे. मग इथं इक्वॅलिटीचं साईन आहे, मग आर एच एसचं जर लिमिट एक्झिस्ट आणि फायनाईट होत असेल तर एल एच एसचं सुद्धा लिमिट एक्झिस्ट आणि फायनाईट व्हायला पाहिजे. देअरफॉर एल एच एस लिमिट एक्झिस्ट अँड फायनाईट. मग ते एक्झिस्ट आणि फायनाईट झालं तर ते काय असायला पाहिजे, मग लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स हे असेल मग आता डी वाय बाय डी एक्स. मग याच्याऐवजी काय येणार आहे आता डी वाय बाय डी एक्स. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. हा आपला चेन रूल ह्याला म्हणलं जातं, कारण की इथं दोन फंक्शनसाठीच आपण प्रूफ घेतलेली आहे. दोनपेक्षा जास्त फंक्शन जर असले तर पुढं इथं एक 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 तिथं वाढत जातं चेन पद्धतीनं, म्हणून ह्याला चेन रूल असं सुद्धा म्हणलं जातं. कंपोजिट फंक्शन या पद्धतीने असतं पहा. इफ हा थेरम इथं संपला आपला. इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स देन याचं जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर हा पहिल्यांदा ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतलं जातं, हे फंक्शन ॲज इट इज राहतं. चेन रूलनं इथं जसं आपण पहिल्यांदा आधी वायचा डेरिव्हेटिव्ह घेतला आणि मग कॉम्पोजिट फंक्शनमध्ये कोण आहे जी ऑफ एक्स, त्याच्यानंतर पुन्हा ह्या जीचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल जी डॅश ऑफ एक्स. या पद्धतीनं चेन रूलनं एक 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 फंक्शन जसं वाढल तसं तसं त्याचा डेरिव्हेटिव्ह घेत चालायचा. त्याच्यामध्ये एक आता ॲक्टिव्हिटी आहे पहा. ॲक्टिव्हिटी फर्स्ट, लेट एफ ऑफ एक्स साइन एक्स आहे, जी ऑफ एक्स लॉग एक्स दिलेले. देन एफ ऑफ जी ऑफ एक्स काय मिळेल, मग आता इथे एफ ऑफ एक्सच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे जी ऑफ एक्सची किंमत घ्यायची. मग इथे एक्स कोण आहे साइन एक्स आहे, इथं एक्स जो काय व्हेरिएबल आहे त्याच्याऐवजी जी ऑफ एक्स काय घेणार आहेत आपण लॉग एक्स. म्हणजे एक्सला चेंज करून काय घ्यायचा लॉग एक्स, म्हणजे हे झालं साइन ऑफ लॉग एक्स. आणि ह्याच्या उलट जी ऑफ एफ ऑफ एक्स काय येणार आहे, जी ऑफ एक्स काय आपल्याजवळ लॉग एक्स. मग हा जो एक्स व्हेरिएबल आहे हा चेंज करून का कोणता व्हेरिएबल घ्यायचा इथं फंक्शन काय घ्यायचं इथं साइन एक्स, म्हणजे लॉग ऑफ साइन एक्स. इथं मी ह्या रेड लाईनला दाखवलेल्या आहेत ह्या तुमच्या रिकाम्या जागा आहेत, फिलिंग द ब्लँक्स पद्धतीने ॲक्टिव्हिटी असते. नाऊ एफ डॅश ऑफ एक्स, मग ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा एफ डॅश ऑफ एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो कॉस एक्स. जी डॅश ऑफ एक्स लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x. त्यानंतर द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इन टर्म्स ऑफ एफ अँड जी. हा एफ ऑफ जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण मागच्या पेजवर पाहिलं होतं पहा लिहून. काय असतो तो एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स आणि पुन्हा कॉम्पोजिट फंक्शन जी ऑफ एक्स झालं म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह आला जी डॅश ऑफ एक्स. तेच इथं लिहिलेले पहा सिम्बॉलिकल. देअरफॉर डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू आपलं एफ ऑफ जी ऑफ एक्स फंक्शन काय आहे साइन ऑफ लॉग एक्स आहे. ह्या साइन ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे पहिल्यांदा साइन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा तो असतो कॉस, म्हणजे पहिल्यांदा येणार आहे कॉस ऑफ लॉग एक्स. आणि परत लॉग एक्स हे कॉम्पोजिट फंक्शन असल्यामुळे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x, म्हणजे परत इथं आलं 1 × 1/x, म्हणजे टोटल काय मिळालं आपल्याला कॉस ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय एक्स. मग आता हा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो एक्स इज इक्वल टू 1 असताना काय असेल, म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स ॲट एक्स इज इक्वल टू 1. म्हणजे इथे एक्स 1 टाकायचा तर काय मिळणार हे कॉस ऑफ लॉग लॉग 1 आणि लॉग 1ची किंमत किती असते 0. त्याच्यामुळे इथं डायरेक्ट 0 लिहिलेले, कारण की ही रिकामी जागा ही फक्त मी तुम्हाला सोडवून दाखवण्यासाठी लिहिली. रिकामी जागा ही एवढीच आहे. म्हणजे इथं कॉस 0 आलं, लॉग 1ची व्हॅल्यू 0 असते आणि डिव्हायडेड बाय 1 आणि कॉस 0
हे 1 असतं. कॉस 0 1, साईन 91 असतं, पण कॉस 0 मात्र काय असतं 1. म्हणजे ही डायरेक्ट तुम्हाला रिकामी जागा ही लिहायची, पण तुम्हाला लक्षात येण्यासाठी हा भाग केला आहे. आता उलट त्याच्या द डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इन टर्म्स ऑफ एफ अँड जी इज, तो काय मिळेल मग आता उलट, जसं इथे एफ आणि जी फक्त रिप्लेस करायचे, जी डॅश ऑफ एफ ऑफ एक्स इंटू कॉम्पोजिट फंक्शन आहे म्हणून ह्याचा परत डेरिव्हेटिव्ह झाला एफ डॅश ऑफ एक्स. आता आपलं जी ऑफ एफ ऑफ एक्स कोणतं फंक्शन आहे, हे आहे. मग ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेताना काय करणार मग आता, डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स. काय फंक्शन आहे आपलं, लॉग ऑफ साइन एक्स. लॉग फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1 डिवायडेड बाय असतं, म्हणजे लॉग एक्स असेल तर 1 बाय एक्स असतं. मग आता लॉग ऑफ साइन एक्स आहे म्हणजे पहिल्यांदा काय येणार आहे 1 बाय साइन एक्स. मग साइन एक्स हे कॉम्पोजिट फंक्शन झालं म्हणून ह्या साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह परत काय घ्यावं लागेल आपल्याला, तो आला कॉस एक्स. आता कॉस एक्स आपण साइन एक्स हा रेशो असतो कॉट एक्स. डायरेक्ट ही रिकामी जागा आहे तुमच्याजवळ, हे तुम्हाला समजून देण्यासाठी आधी घेतलेलं आहे. म्हणजे हे झालं कॉट एक्स, हा डेरिव्हेटिव्ह आला कॉट एक्स. तो डेरिव्हेटिव्ह एक्स इज इक्वल टू पाय बाय 3 असताना काय घ्यायचा आहे, डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एफ ऑफ एक्स ॲट एक्स इज इक्वल टू पाय बाय 3. मग इथं कॉट पाय बाय 3 येणार आहे. कॉट पाय बाय 3 म्हणजेच काय असतं, √3. आता ही तुमची ॲक्टिव्हिटी इथं पूर्ण झाली.